शरद पवार आज पक्षाचं नवं नाव आणि चिन्हाचे 3 पर्याय देणार असं समजतंय। उगवता सूर्य या चिन्हासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे अशी माहिती कळतेय। मात्र उगवता सूर्य चिन्ह डीएमके पक्षाचं आहे, त्याच्यामुळे शरद पवारांना ते तात्पुरतं मिळू शकतं असं म्हटलं जातंय। मात्र डीएमके पक्षानं आक्षेप घेतला तर मात्र शरद पवार यांना उगवता सूर्य हे चिन्ह कायमचं मिळणं कठीण होणार आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह शिवाय झेंडा हा सुद्धा अजित पवार यांच्या गटाला दिलेला आहे। काल त्या संदर्भातला निर्णय आला, त्यानंतर आता या संदर्भातल्या घडामोडी वेग घेत आहेत। शरद पवार पक्षाचं नवीन नाव आणि चिन्हासंदर्भात चाचपणी करतायत आणि उगवता सूर्याचा पर्याय चिन्हासाठीचा घेतला जाऊ शकतो, त्यासाठी शरद पवार गट आग्रही आहे असंही कळतंय। मात्र डीएमके पक्षाचं हे चिन्ह आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी सुद्धा येऊ शकतात। आपल्याला माहिती आहे शिवसेनेच्या संदर्भात जेव्हा निर्णय व्हायचा होता तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मशाल हे चिन्ह घेताना सुद्धा अशा पद्धतीची अडचण आली होती, कारण समाजवादी पक्षाचं ते चिन्ह होतं आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर सुद्धा ती अडचण निर्माण झाली होती। त्यामुळे आता शरद पवारांच्या बाबतीत नेमकं काय घडतंय? उगवत्या सूर्याचं चिन्ह जे डीएमकेचं आहे ते दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय, ते त्यांना मिळू शकतं की नाही किंवा तात्पुरतं मिळतंय की कायमचं मिळतंय, या संदर्भात सुद्धा आता येत्या काळात चित्र स्पष्ट निश्चित होईल। मात्र सध्या तरी शरद पवार गटांमध्ये उगवता सूर्य हे चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी अनेक जण आग्रही आहेत अशी माहिती तरी कळते। राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव, घड्याळ हे चिन्ह हे अजित पवार गटाला गेलेलं आहे। निवडणूक आयोगानं त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि त्यानंतर आता शरद पवार गटाचं नेमकं काय होणार, त्यांना आगामी निवडणुकांसाठी कुठलं पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळतंय या संदर्भातली चाचपणी आता सुरू झालेली आहे आणि या घडामोडी आता वेग घेत आहेत। 3 पर्याय हे शरद पवार गटाला दिले जाऊ शकतात। नवं नाव आणि नवीन चिन्ह असते याच्यासाठीचे 3 पर्याय असतील, ज्याच्यातून एक पर्याय गटाला निवडायचा आहे। मात्र या संदर्भातला एक नियम आहे की एका पक्षाकडे ते चिन्ह असताना दुसऱ्या पक्षाला निश्चित ते घेता येणार नाही, त्याच्यामुळे त्याचा विचार प्रामुख्याने केला जाईल आणि सध्याच्या परिस्थितीत डीएमके पक्षाकडे उगवत्या सूर्याचं हे पक्षाचं चिन्ह आहे, ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर सध्या बघतोय आणि त्यामुळेच शरद पवार गटाला उगवत्या सूर्याचं चिन्ह मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। बरं, ते दिलं गेलं तरी ते तात्पुरतं राहणार की कायमस्वरूपी राहणार याबाबत सुद्धा अजूनही साशंकता आहे। प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। पंकज, कुठले 3 पर्याय नवीन नाव आणि चिन्हासाठी शरद पवार गटासमोर ठेवले जाऊ शकतात? रिद्धी, शरद पवार गटाला आज दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे। नवीन नाव चे 3 पर्याय त्यांना सुचवायचे, अर्थात त्यांच्याकडनं हा प्रस्ताव निवडणूक आयोगाला जाईल। शरद पवार गटाकडनं उगवता सूर्य हे चिन्ह घेतलं जाण्याची शक्यता आहे किंवा ते मागितलं जाण्याची शक्यता आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जे पर्याय उपलब्ध 80 पर्याय त्यांनी सुचवलेले आहेत, त्याच्यापैकी एक चिन्ह त्यांना निवडायचं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उगवता सूर्य हे चिन्ह यापूर्वी डीएमके या पक्षा, दक्षिणेतल्या या डीएमके या पक्षाकडे आहे आणि त्यामुळे हे चिन्ह कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणं तसं कठीण वाटतंय। तात्पुरत्या स्वरूपात कदाचित हे मिळू शकेल, मात्र लॉंग टर्मचा विचार केला, येणाऱ्या विधानसभा असतील, लोकसभा असतील, पालिका असतील, अनेक जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, सगळ्यामध्ये जर का एकच चिन्ह वापरायचं असेल तर नक्की काय पर्याय असेल हा मोठा पेच किंवा प्रश्नचिन्ह हे शरद पवार गटाकडे असणार आहे। कारण इतके वर्ष साधारणतः 1999 पासून 2024 पर्यंत घड्याळाचं चिन्ह घेऊन पक्ष लोकांसमोर गेला होता, मात्र आता पक्षाचं चिन्ह बदलण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। त्यामुळे कुठला पर्याय असणार ते चाचपडून बघतायत। दुसरं, डीएमके कडे चिन्ह असल्यामुळे कायमस्वरूपी ते मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे दुसरा आणखीन काही पर्यायाचा विचार करतायत का रिद्धी हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जी निश्चितपणे पंकज, आपण बघतोय की उगवत्या सूर्याचं चिन्ह मिळावं याच्यासाठी शरद पवार गट आग्रही आहे असं समजतंय। मात्र डीएमके कडे आधीच ते पक्षचिन्ह आहे, त्याच्यामुळे नेमक्या काय अडचणी येऊ शकतात?
निवडणूक आयोगाचे नियम आहेत, जे पक्षाचं चिन्ह असेल ते चिन्ह कुठल्या पक्षाला दिलेलं नसावं किंवा पक्ष कुठल्या त्याच्याकडे ते नसावं. त्यामुळे उगवता सूर्य हे चिन्ह DMK कडे आहे, त्यामुळे ते कायमस्वरूपी मिळणं त्यांना कठीण आहे. कारण एका पक्षाला ते दिलं असल्यामुळे एकच निशाणी ही 2 पक्षाची निवडणूक आयोगाच्या नियमानुसार असू शकत नाही. त्यामुळे उगवता सूर्य मिळालं तर तात्पुरत्या स्वरूपातलं असेल, मात्र परमनंट किंवा ज्याला आपण कायमस्वरूपी बोलू, हा कुठला पर्याय शरद पवार सुचवत आहेत, त्यांचा गट सुचतो हे आज लक्षात येईल किंवा समजेल. जी निश्चित. आणि पंकज, या संदर्भात दिवसभरात काय घडामोडी घडतायत याच्या अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.